कुन्नुख देवी अहिल्या ग्रामविकास संस्था संचलित माध्यमिक विद्यालय बेरसवाडी या विद्यालयात दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला। या प्रसंगी सकाळपासूनच विद्यार्थ्यांचा किलबिलाट शालेय आवारात सुरू होता। काही विद्यार्थी वर्ग सजावट करत होते, तर काही विद्यार्थी इतर कामात मदत करत होते आणि काही विद्यार्थिनी तर मुसमुसून रडत असताना दिसल्या। खरंच विचार केला तर प्रसंग दुःखाचा आणि आनंदाचा देखील होता। एकीकडे नवीन जीवनाची सुरुवात होणार होती म्हणून आनंद होता, तर शालेय जीवन संपण्याचे दुःख पण होते आणि बघता बघता डोळ्यासमोर हे विद्यार्थी 8वी शाळेत दाखल झाले तो प्रसंग उभा राहिला। तेव्हाही त्यांनी त्यांची बालपणाची शाळा म्हणजेच मराठी शाळा सोडून इकडे हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेला असतो, म्हणजेच तेव्हाही त्यांनी या सर्व प्रसंगांचा सामना केलेलाच असतो। पण तिथे असलेल्या सर्व मित्रमैत्रिणी सोबत असल्याचा आनंद असतो। 10वी नंतर मात्र प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होतात आणि सर्वजण एकमेकांपासून लांब होतात। तर जेव्हा हे विद्यार्थी 8वीला आले त्यावेळी थोडेसे भांबावलेले असे असतात, नंतर 9वीत थोडेसे रुळतात आणि 10वीत परत सोडून जातात। ती शाळा, ते वर्गातील बेंच, शिक्षक सर्व काही आहे तिथेच राहतात, पण विद्यार्थी मात्र निघून जातात। अशा या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री भंडारे सर यांनी स्वीकारले। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक श्री कर्डक सर यांनी विद्यार्थ्यांना एका छानशा गोष्टीतून जीवनात तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही कधीच स्पर्धेच्या युगात मागे पडणार नाही हे सांगितले। अध्यक्षांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करावे असे सांगितले, कारण ध्येय नसलेला जीव नसलेला जीवन प्रवास म्हणजे दिशा नसलेला पाप असे सांगितले। या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 10वी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मात्र गाण्याची ही आठवल्याशिवाय राहत नाही आणि ती गाण्याची ओळ म्हणजे अशी पाखरी दोन दिसांची रंगत संगत सन्माननीय व्यासपीठ मंडळीय गुरुजन वर्ग आणि जमलेला माझा मित्रमैत्रिणींनो, आज इयत्ता 10वीचा निरोप समारंभ यासाठी आपण सर्व जमलेले आहोत। त्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे। ये स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे, ये स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे, लेकिन कल से इस महफिल में हम नहीं होंगे, लेकिन कल से इस महफिल में हम नहीं होंगे। या होय मित्रांनो, या शाळेने आपल्याला जे काही दिले, चालायला शिकवले, धडपडायला शिकवले, आयुष्याच्या एका मोठ्या टप्प्यावर ज्ञानाने परिपूर्ण केले। अशा आपल्या प्रिय शाळेचा आज निरोप घेण्याची वेळ आली आहे। 8वीला शाळेत आलो तेव्हा ठेवलेले पहिलं पाऊल आणि आजचा हा दिवस या दरम्यान होणारा प्रवास आज आठवणीच्या रूपाने मनामध्ये उलगडत आहे। शाळेत रोज होणारा परिपाठ, घंटेचा आवाज, सुट्टीत एकत्र डबे खाण्याची मजा, घेताना आज निरोप शाळेचा आले फुलरिया डोळे, शाळेतील दिवस बनले स्पर्धाच्या पुस्तकाचे पाने। काही वर्षापूर्वी माझे त्या शाळेत आगमन झाले। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर पट्टी घडवतो, त्याप्रमाणे त्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले। त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला, संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला। काही प्रसंगी त्यांनी आम्ही काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिकवू लागले। आमची ही शाळा
रंगत संगत दोन दिसांची, रंगत संगत दोन दिसांची नाती, अशी पाखरे येती. चंद्र कोवळा पहिला बहिला, चंद्र कोवळा पहिला बहिला, झाडा मागे उभा राहिला, झाडा मागे उभा राहिला. जरा लाजुनी जाय उजळुनी, जरा लाजुनी जाय उजळुनी, काळोखाच्या राती, अशी पाखरे येती. आणिक स्मृती ठेव